नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे ऑर्गॅनिक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये। तरी सोयाबीन व कापूस अनुदान आता काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पडणारच आहे। त्यासाठी सरकारने आता एक वेबसाईट लॉन्च केलेली आहे। या वेबसाईटवरती तुम्ही तुमच्या लाभार्थी याद्या पाहू शकता तुमच्या मोबाईलच्या मदतीने। तर कसं पाहायचं आहे थोडक्यात जाणून घ्या। तत्पूर्वी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर कसं पाहायचं चला जाणून घेऊया। सर्वप्रथम तुम्हाला सर्च बारमध्ये टाकायचं आहे UATSC ॲग्री DBT या वेबसाईटवरती येणार आहात तुम्ही। कृषी विभाग शासन महाराष्ट्र शासन सन 2023 खरीप हंगामा कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांचा अर्थसहाय्य या वेबसाईटवरती येणार आहात। या वेबसाईटवरती 3 ऑप्शन असतील मित्रांनो। या 3 ऑप्शनमध्ये तुम्हाला या सगळ्यात खाल्ल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला आधार नंबर टाकावा लागेल। कोणताही आधार नंबर टाका, फक्त लॉग इन होण्यासाठी साइनअप होण्यासाठी आहे। आधार नंबर टाकल्यानंतर ज्या नंबरला आधार लिंक आहे तो नंबरवर OTP जाईल। त्या OTP सबमिट केल्याच्या नंतर तुम्ही तो OTP आल्याच्या नंतर टाकायचा आहे। मग पुढे ओके दाबायचं आहे। OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय आधार करायचं आहे। व्हेरीफाय आधार केल्याच्या नंतर इथे तुमचं सक्सेसफुली आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे। आता इथे तुम्हाला फार्मर लिस्ट पाहण्यासाठी सर्वप्रथम डिव्हिजन टाकायचं आहे। सर्वप्रथम डिव्हिजन टाकायचं आहे, तुमचं जे काही डिव्हिजन असेल ते टाकायचं आहे। नाशिक, पुणे, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर आणि ते डिव्हिजन टाकल्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे। इथे पहा डिस्ट्रिक्ट, इथे तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट टाकून घ्यायचं आहे। डिस्ट्रिक्ट टाकल्याच्या नंतर तुम्हाला तालुका टाकायचा आहे। इथे तालुका जे काय असेल निवडा, मग गाव टाकायचं आहे। तर सगळ्यात खाली जे तुमचं गाव आहे त्याचं नाव इथे टाकायचं आहे। सर्च करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे आणि टाकायचं आहे। त्यानंतर तुमच्या गावातील सर्व जे लाभार्थी आहेत त्यांची यादी तुमच्या समोर असेल, हे तुम्ही पाहू शकता। खाते क्रमांक किती मिळणार आहेत सर्व माहिती याच्यावर असेल। एरिया तुमचं जेवढं शेत आहे त्याची सर्व माहिती इथे मिळणार आहे। आणि काही जणांचं नाव नसेल तर काही दिवसांनी त्यांचेही नावं याच्यामध्ये ॲड होतील, काळजी करण्याची गरज नाही। महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद। आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।